उरण तालुक्यातील चिरनेर येथे परिसरातील 9 कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू आढळल्याने रोग निदानासाठी नमुने भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळा भोपाळमध्ये प्रदेश येथे रोग निदानस्तव पाठवण्यात आले होते। प्रयोगशाळेने कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू इन्फ्लुएन्झा बर्ड फ्लू या रोगासाठी होकारार्थी आल्याचे कळवले आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी येथील बाधित क्षेत्रापासून 1 किलोमीटर पर्यंतचा परिसर बाधित क्षेत्र व 1 ते 10 किलोमीटर पर्यंतचा परिसर सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केला आहे। हा आजार मानवात संक्रमित होऊ शकणारा असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी प्राण्यांमध्ये संसर्गजन्य आणि संसर्गजन्य रोग प्रतिबंधक अधिनियम 2009 व बर्ड फ्लू रोग प्रसार रोखण्यासाठीचा भारत सरकारचा सुधारित कृती आराखडा 2021 मधील तरतुदीनुसार माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी चिरनेर येथील बाधित क्षेत्रापासून 1 किलोमीटर पर्यंतचा परिसर बाधित क्षेत्र व 1 ते 10 किलोमीटर पर्यंतचा परिसर सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केलाय। बाधित क्षेत्रातील निरोगी दिसणारे पाळीव प्राणी पक्ष्यांचे मांस, अंडी, विष्ठा, तूस, भुसा इत्यादी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत। बाधित क्षेत्रातून मृत व जिवंत पक्षी, खाद्य, मांस, विष्ठा, उपकरणे इत्यादींची वाहतूक करण्यास दिनांक 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत मनाई करण्यात आली। पशुसंवर्धन, आरोग्य, महसूल, ग्रामविकास, पोलीस, वनविभाग, परिवहन इत्यादी विभागांच्या समन्वयाने बाधित क्षेत्रात कृती आराखड्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे। सदरोग स्थिती नियंत्रणात असून कुक्कुट व्यावसायिक व नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगण्याबाबत पशुसंवर्धन विभाग व जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।